एक शेतकरी असतो. तो खूप चतुर असतो. तो त्याच्या चतुराईने देवाला सुद्धा फसवत असे. देव त्याच्यावर नेहमी कृपा करायचा. पण त्याने देवाला कबूल केलेले तो द्यायचाच नाही. जे द्यायचा ते फक्त चारा. देवाला त्याचा संताप आला. जून महिना आला तरी देवाने काही पाऊस पाडला नाही. मग शेतकरी देवाला विनवणी करू लागला. देव प्रसन्न झाला. त्याने देवाला सांगितले, देवा पाऊस व्यवस्थित पाड. देव म्हणाला, या बदल्यात मला काय देशील? मग शेतकरी म्हणाला, देवा तुम्ही सांगाल ते देणार. मग देव म्हणतो, तू जे पीक घेशील त्यातून निम्मे पीक मला द्यायचे. शेतकरी देवाला विचारतो, वरचा भाग का खालचा भाग? देव विचार करून म्हणतो, वरचा भाग. देव वरचा भाग मागतो. शेतकरी मोठ्या चतुराईने शेतात भुईमूग पेरतो. देव भरपूर पाऊस पाडतो. पीक भरपूर येते. मग देव त्याच्याकडे अर्धा हिस्सा मागायला येतो. तो सर्व शेंगा घेतो व उरलेला अर्धा पाला देवाला देतो व सांगतो, आपण पिकाचा वरचा भाग मागितला, मी तो आपणास आपल्या सांगण्यानुसार देतो. देव शेवटी तिथून निघून जातो. परत दुसऱ्या वर्षी शेतकरी देवाला चांगला पाऊस व्हावा म्हणून विनंती करतो. देव त्याला सांगतो, शेतात जे पीक होईल त्यातला खालचा आणि वरचा अर्धा हिस्सा मला द्यायचा. मग शेतकरी होकार देतो. पण देव भरपूर पाऊस पाडतो. मग शेतकरी शेतात मका पेरतो. मक्याचे भरपूर उत्पन्न येते. देव अर्धा हिस्सा मागायला येतो. शेतकरी देवाला खालची मुळं आणि वरची तुरे देतो आणि संपूर्ण मका शेतकरी ठेवून घेतो. अशा प्रकारे शेतकरी देवाला फसवून देवाला विनवणी करून आपले काम सार्थक करून घ्यायचा. देव शेवटी त्याची परीक्षा पाहत असतो. तो नेहमी देवाला चतुराईने फसवत असे. देव त्याच्या चतुराईवर प्रसन्न होतो आणि त्याला नेहमी भरघोस उत्पन्नाचा आशीर्वाद देतो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.